आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका आता झालेल्या आहेत। उद्याच्या भविष्य काळात आता मार्च मध्ये गोकुळचं रणांगण या ठिकाणी सुरू होणार आहे। आता काय होणार आहे मला माहित नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून गोकुळ सुद्धा आपल्याला लढवावं लागेल हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं। आणि मग त्याची तयारी आपण करूया, ताकदीने या ठिकाणी उतरूया। गोकुळमध्ये ज्यावेळी सत्ता आम्ही घेतली त्यावेळी मी 2 रुपये चढ दुधाला देतो ही भूमिका या ठिकाणी घेतली होती। तब्बल 12 रुपये जास्त या शेतकऱ्याला देण्याचं काम व्यवसाय तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं। आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात देखील 5.5 लाख लोकांच्या शेतकऱ्यांशी निगडीत असणारा गोकुळ दूध संघ आहे। या जिल्ह्यातला एक अर्थकारण ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचं या गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं। आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, विश्रांती आपल्या आयुष्यात लिहिलेली नाही आहे, संघर्ष आपल्या आयुष्यात कायमपणे या ठिकाणी लिहिलेला आहे। त्यामुळे पुढच्या या आता महिनाभरानंतर या सगळ्या निवडणुकीला ताकदीने समोर जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, कारण की गोकुळ आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। त्यानंतर मला वाटतं डिसेंबर मध्ये केडीसी बँक सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। शेवटी आम्ही या जिल्ह्यामध्ये जे राजकारण करतोय ते संस्थेचं हित जोपासण्याचं राजकारण करतो। मागच्या वेळी आम्ही आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रित आलो, उद्या काय होणार आहे मला माहित नाही, परंतु माझी स्वतःची तयारी महाविकास आघाडी म्हणून या गोकुळची लढवायची या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे। कारण की शेवटी ज्या शेतकऱ्याबद्दल आम्ही दायित्व या ठिकाणी घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत ही भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आमची सर्वांची असणार आहे। कारण की पुढच्या महिन्यामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।